नमस्कार परीक्षार्थ्यांनो आणि नमस्कार मित्रांनो। आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे एक प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं होतं। तो प्रसिद्धीपत्रक आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ग्रुप सी म्हणजे गट क परीक्षा सेवेतील ज्या काही टंकलेखक व करसहाय्यक संवर्गाकरिता जी काही कौशल्य चाचणी घेण्यात येत होती पूर्वी अंमलात होती, पण आजपासून आजच्या दिनांकापासून म्हणजे 20 मे 2026 रोजी हे प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि आजपासून ही कौशल्य चाचणी रद्द करण्यात येत आहे। तर आयोगाच्या दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीच्या बैठक क्रमांक 205 मध्ये महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक टंकलेखक व करसहाय्यक संवर्गाकरिता आयोगाकडून घेण्यात येणारी जी टंकलेखक कौशल्य चाचणी ही चाचणी आता रद्द करण्याचा निर्णय आयोगाकडून म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेला आहे। सदर निर्णय आयोगाच्या दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीच्या बैठकीच्या दिनांकापासून अंमलात आलेला आहे किंवा अंमलात येईल असं आयोगाद्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर माननीय सहसचिव सरिता बांदेकर देशमुख यांच्या द्वारे हे प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे, ते सहसचिव आहेत। त्यानंतर एक दुसरं जे प्रसिद्धीपत्रक आहे ते सुद्धा आज निर्गमित करण्यात आलेलं आहे, तो म्हणजे महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025। याच्यामध्ये पूर्वी जी काही जाहिरात आलेली होती ती म्हणजे 6 ऑक्टोबर 2025ची जाहिरात क्रमांक 124/2025 आणि आयोगाची बैठक क्रमांक 205 म्हणजे 24 एप्रिल 2026चं बैठक क्रमांक आयोगाचं। त्यानंतर आयोगाचे दिनांक 13 मे 2026 रोजीचे प्रसिद्धीपत्रक म्हणजे एक आठवड्यापूर्वी जे काही प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले होते ते प्रसिद्धीपत्रक आणि आजच्या दिवसात जे काही प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे 20 मे 2026 या सर्वांचा एकत्रित विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे गट क सेवा संयुक्त परीक्षेकरिता आयोगाच्या संकेतस्थळावरील 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करिता 6 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि सदर परीक्षा ही योजनेतील महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील लिपिक टंकलेखक व करसहाय्यक संवर्गासाठी घेण्यात येणारी जी चाचणी आहे ती आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे ती चाचणी आणि सर्व संवर्गासाठी म्हणजे सर्व जे संवर्ग आहे त्या सर्वांसाठी भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी म्हणजे जो ऑप्टिंग आउटचा जो पर्याय होता किंवा व संमती विकल्पाचा जो पर्याय होता गिवअप त्याला म्हणतो किंवा ॲक्सेप्टेडचा हा पर्याय आता रद्द करण्यात आलेला आहे आणि तसेच लिपिक टंकलेखक या संवर्गाकरिता जी प्रतीक्षा यादी ठेवण्यात आलेली होती ती प्रतीक्षा यादी जी आहे ती आयोगाने ठेवलेली आहे, तो ठेवण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे। तर संयुक्त या अनुषंगाने दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी जे प्रसिद्ध केलेली जी परीक्षा होती ती आता अधिक्रमित करून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही सुधारित परीक्षा ही 20 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सुधारित परीक्षा योजना म्हणजे आजच्या दिवसात म्हणजे 20 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि ही परीक्षा आजच्या दिनांकापासून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पासून ही योजना आहे किंवा प्रसिद्धीपत्रक ह्या लागू राहणार आहे असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव सपा देशमुख यांच्या नावे ही प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर अशा दोन महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर ही खूपच चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे जी स्किल टेस्ट आहे टायपिंग स्किल टेस्ट आहे ती आता रद्द करण्यात आली असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना टायपिंग स्किल टेस्टच्या अभावी बऱ्याचदा सिलेक्शन प्रोसेसमध्ये अडचणी येत होते। बऱ्याच जणांचं टायपिंगमध्ये स्पीड नसल्यामुळे त्यांना मागच्या वर्षी पद गमवावं लागलेलं होतं। त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूपच आशादायक गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये जे काही विद्यार्थी आता टायपिंग स्किल टेस्टच्या नावाखाली बरेच क्लासेस वगैरे किंवा स्किल टेस्टसाठी प्रॅक्टिससाठी बरेच ठिकाणी जॉईन केलेलं होतं त्यांना पण आर्थिक भूदंड असा बसणार नाही। तर आयोगाने घेतलेला हा खूप सुंदर असा निर्णय आहे, तर याचं स्वागतच केलेलं पाहिजे। तर धन्यवाद, परत भेटू नवीन माहिती।